समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथे काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली। आपल्या मुलांना बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी साठवण तलावात उडी घेणाऱ्या आईसह तिच्या 2 चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली। वैशाली अनिल घोडके वय 35, श्रेया अनिल घोडके वय 12 आणि सोहम अनिल घोडके वय 10 अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत। शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास घोडके कुटुंब शेताशेजारी असलेल्या साठवण तलावावर गेले होते। यावेळी 10 वर्षाचा सोहम मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरला असता त्याचा पाय घसरला, तो बुडू लागला। आपल्या भावाला वाचवण्यासाठी 12 वर्षाची मोठी बहीण श्रेयाने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ती देखील बुडू लागली। दोन्ही मुले डोळ्या देखत मृत्यूच्या दारात असल्याचे पाहून आई वैशाली याने कशाचाही विचार न करता तलावात उडी मारली। दुर्दैवाने या तिघांनाही पोहता येत नसल्याने मायलेकांचा जलाशयात बुडून अंत झाला। घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले। एकाच कुटुंबातील तिघांचा असा अंत झाल्याने मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावातील घराघरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।